नमस्कार, मी अपेक्षा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सर्व पक्षीय खासदारांनी आंदोलन केले. यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी शिष्टमंडळासह केंद्र मंत्र्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर SIT चौकशी मागणी केली आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी इतर खासदारांबरोबर जंतर मंतर येथील धरणे आंदोलनात सहभाग घेतला व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना निवेदन केले. पुढाकाराने आज जसं श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही, आम्ही मराठी माणसं म्हणून आज सगळे इथे आलेलो आहोत. आज राजकीय विषय नाही, हा आम्हाला सगळ्यांना जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या कुटुंबाचे आणि लोकनेते दिबा पाटलांचे अनेक वर्षाचे नाही दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. पक्ष जरी वेगळे असले तरी अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. आणि जेव्हा श्रीकांत भाऊंचे वडील एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा एक मताने महाराष्ट्राने निर्णय घेतला होता की लोकनेते दिबा पाटलांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायचं. आणि सगळे आमदार खासदार सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एका मताने ते पास केलं. आणि आज तुम्ही बघता आम्ही सगळे इथे आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमाला येणार होते. आदरणीय पवारसाहेब आज दिल्लीला नसल्यामुळे त्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मराठी लोकांच्या वतीने आज जंतर मंतरला, मी 15 दिवसापूर्वी जंतर मंतरला असेच आम्ही सगळे आले होतो आणि सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या नवीन पिढीने देशाला एक नवीन दिशा दिली. तशीच आज वेगळी दिशा महाराष्ट्रातले सगळे खासदार एक कुटुंब म्हणून आज इथे आलेले आहेत. आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात येत नाही, आम्ही सगळे आज इथे आहेत. मग सगळेच खासदार आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देते की श्रीकांत भाऊ असतील, मी असतील, बाळ्या मामा असतील, धैर्यशील दादा, निलेश भाऊ सगळेच आज आमचे मस्के भाऊ आहेत. सगळे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते की आम्ही एक मताने पार्लमेंट जेव्हा सुरू होईल देशाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राची एकी काय असते हे दाखवण्याचं काम महाराष्ट्र करून टाकून. आणि तुमच्या इथे पूर्ण ताकदीने आम्ही सगळे मागे आहोत. बाकीची आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना तेही येणार आहेत. काही कोर्टाच्या केसेसच्या वरती कुठे गेले, काँग्रेसचे आमचे सहकारी असतील. आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून राजनीती तो चलती राहील, ते चालू द्यायचं 5 वर्षातून एकदा. पण चांगल्या कामासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर ताकदीने उभे आहोत. आज आपण सगळे इतक्या लांबून आला, दिल्लीत तुमचं स्वागत आहे. काही कमी पडलं तर आम्ही सगळे इथे प्रेमाने ठामपणे तुमच्या मागे आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. शब्द देऊन आपली रजा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.